आज माता रमाई सामाजिक शैक्षणिक संस्था सैनिकनगर या ठिकाणी 128वी रमाई जयंती साजरी होत आहे। सैनिकनगरमधील रहिवाशांनी आज सुंदर माता रमाईच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी मान्यवर येणार आहे आणि सुंदर असा रमाईचा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। हे सैनिकनगर आहे आणि सैनिकनगरमधील सगळे रहिवासी अवघ्या काही क्षणात या ठिकाणी माता रमाईच्या जयंतीला सुरुवात होणार आहे। संगं नमामि भीमं नमामि। मान्यवरांची सूचना आहे, चिखलीमध्ये प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम आहे। आपण यानंतर आता कार्यक्रम या ठिकाणी स्वागत करायचं आहे। धन्यवाद। तसेच या ठिकाणी आमचे मित्र चेतनदादा देशमुख यांचं स्वागत संस्थेचे सचिव आयुष्यमान अरुण रमेश बिसे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख काही कारणास्तव एका लग्न समारंभात गेलेले, त्यामुळे चिखली भाजपाचे कार्यकर्ते आदरणीय चेतनदादा देशमुख या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं आपण या समितीच्या वतीने स्वागत करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सगळ्यांनी। धन्यवाद। यानंतर या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे सभापती आदरणीय दत्ता सुसर हे सुद्धा उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो। आयुष्यमान दीपक वाकळे साहेब यांना विनंती आहे की माननीय श्री दत्ता सुसर यांचं स्वागत करावं। दीपक वाकळे सर, दत्ताभाऊ सुसर एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत। गेल्या 15 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते असताना पुंडलिकनगर गजाननगर या परिसरामध्ये प्रत्येक समाज माणसाची मदत करणारे दत्ताभाऊ आहेत। चिखलीच्या पाणी पुरवठा विभागामध्ये सभापती आहेत। नक्कीच त्यांच्या माध्यमातून अमृत जल या परिसरामध्ये येईल। धन्यवाद। यानंतर प्रभाग क्रमांक 14च्या नवनिर्वाचित नगरसेविका जाधवताई यांचं स्वागत करण्यासाठी मी सौ नंदाताई भांबळे यांना आमंत्रित करतो। नंदाताई यांनी समोर यावं। प्रभाग क्रमांक 14च्या नवनिर्वाचित नगरसेविका आहेत अश्विनीताई। नक्कीच इंजिनियर आहेत आणि आपल्या प्रभागाचा विकास करणारच आहेत। म्हणून एकदा त्याकडे जोरदार टाळ्या होऊ द्या। ताईंना विनंती, एकदा त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। चिखली परिसरामध्ये रमाई जयंती मोठ्या धुमधडाक्यामध्ये होत आहे। दत्ताभाऊच्या वार्डामध्ये सुंदर मिरवणूक जयस्तंभापर्यंत आलेली, त्यांना फोन सुरू आहे। आपण आता या स्वागत समारंभामध्ये आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणार आहोत। या ठिकाणी मी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आमचे मित्र म्हणजे रमाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या परवानगीने आदरणीय सुमेश जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करतो।
धन्यवाद सर. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज तसेच माता रमाई. या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपासक आणि उपासिका, माझे मित्र, माझे मार्गदर्शक यांना सविनय क्रांतिकारी जय. आज त्यागमूर्ती माता रमाई यांचा जन्मदिन. खर तर खूप आज गौरवाचा दिवस. या ठिकाणी चिखली शहराचे आरोग्य सभापती आदरणीय विष्णू जोगदंडे सर यांचं आगमन झालेलं आहे. मी संस्थेतर्फे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी मी सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आसनस्थ व्हावं. या ठिकाणी संस्थेच्या वतीनं चव्हाण सर यांना विनंती आहे की जोगदंडे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्यागमूर्ती माता रमाई यांचं जीवन चरित्र पाहिले असता खूप कमी कालावधी आणि कमी वयात त्यांचं हे जीवनपट मांडता येईल. परंतु त्यांचं जीवनपट पाहत असताना, अभ्यासत असताना सर्वात प्रमुख दोन गोष्टी मला या ठिकाणी आवर्जून सांगाव्याच्या वाटतात की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेले असताना त्यावेळेस माता रमाईजवळ बाळ गंगाधर हे बाळ खूप आजारी पडलं होतं आणि त्यावेळेस माता रमाई त्या बाळाला घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मित्राच्या एका ओळखीच्या डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते डॉक्टर माता रमाई सांगतात की हे बाळ खूप आजारी आहे आणि याला जर बरं. नुकतेच या परिसराचे निर्माते आदरणीय धनुभाऊ व्यवहारे आणि आज त्यांच्या चिरंजीवच्या माध्यमातून त्यांना आपण आज या ठिकाणी नगरसेवक या माध्यमातून पाहतो. असे आदरणीय धनुभाऊ व्यवहारे यांचं स्वागत दीपक भाऊ गवई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी यावं. धनुभाऊ व्यवहारे यांचं या परिसरातील अनेक लोकांवरती मोठं त्याला म्हणता येईल उपकार आहे. धनुभाऊ व्यवहारेबद्दल एक आठवण येते मला मामाश्री. आजच्या 35 वर्षापूर्वी तुम्ही आमच्या आईला फक्त 1 रुपयामध्ये प्लॉट दिला होता. धनु काका 1 रुपया इसार देऊन 35 वर्षापूर्वी या वार्डामध्ये आम्हाला प्लॉट दिला होता तुम्ही. त्यामुळे धनुभाऊचं या ठिकाणचं परिसरामधलं या परिसरामध्ये व्यवहारे परिवाराचं खूप योगदान आहे. म्हणून अशा यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. यानंतर माता रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी ज्या संविधानानं, ज्या राज्यघटनेनं आजच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या राखीव मतदारसंघातून म्हणजेच वार्डामधून ज्यांना निवडून आणलं आणि या चिखलीच्या आरोग्य विभागासाठी त्यांना सभापती केलं आदरणीय जोगदंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि माता रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकावा. डीजे आशिष एसके. महामानव बोधिसत्व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, समतेचे नायक सावित्रीबाई फुले, रमाई भीमाई, राष्ट्रमाता जिजाऊ या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर
माता रमाई बहुउद्देशीय संस्थेचे प्रमुख रामेश्वरजी वानखडे साहेब, तसेच ज्येष्ठ भाजपा नेते, माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक, पितृतुल्य आदरणीय रामदास भाऊ देवडे, तसेच या संभाजीनगर आणि व्यंकटेश नगर हा ओसाड भागाला फुलवणारा सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक जाण असलेले, तुमच्या आमच्यातले सर्वसामान्य म्हणून वागणारे असे आमचे मोठे बंधू धनंजयजी येवारे, तसेच या प्रभागाच्या नगरसेविका अश्विनीताई जाधव, बाळूभाऊ जाधव, तसेच लोकप्रिय चिखली नगराचे नगरसेवक, सर्वांचे आवडते पंडितदादा देशमुख यांच्या वतीने युवा नेते चेतनजी देशमुख, तसेच उपस्थित सर्व माता भगिनी, बंधू भगिनी, अनेक वक्त्यांनी या ठिकाणी माता रमाई बद्दल सांगितलेलं आहे. संचलन करताना राहुल भाऊंनी म्हटलं की जोगदंडे सरांनी प्रकाश टाकावा. ज्या बाबासाहेबांनी, ज्या रमाईने आमच्यावर प्रकाश टाकला, आम्ही अंधारात होतो म्हणून आज प्रकाशात आलोय. त्यांनी सांगितलंय की मी अनुसूचित जाती जमातीचा 8 वर्ष भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो. त्यानंतर निष्ठेने काम करत राहिलो. काम करत राहा ही शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. प्रामाणिकपणा, जिथं राहाल तिथे प्रामाणिक राहा. निष्ठेला कधी कदर केल्या जाते या ठिकाणी सांगायचं म्हणजे रमाई माता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपल्यावर खूप मोठं ऋण आहे. आपण त्यांचं ऋण आपण आपल्या शरीराच्या चामड्याचं चप्पल करून जरी केली, बांधली, तरी त्यांचं ऋण आपण फेडू शकत नाही. एवढं मोठं ऋण त्यांचं या माझ्या बहुजन समाजावर आहे, सर्व भारतवासियांवर आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुमची आमची अवस्था काय असते? आज ह्या बंगले दिसत आहेत, आज मला बंगले दिसत आहेत या ठिकाणी. माझ्या खेड्यापाड्यामध्ये गाव कोसावर मांग कुंभार कुंभार 12 बलुतेदार हे गाव कोसाच्या बाहेर राहणारा समाज होता आणि या समाजाच्या व्यथा बाबासाहेबांनी पाहिल्या. बाबासाहेबांनी याच्यावर रात्रंदिवस अभ्यास केला की माझ्या या गोर गरीब दीन दलित समाजाला अशी वागणूक का मिळते आणि आम्ही देखील माणसं आहोत आणि ते देखील माणसं आहोत. याच्यावर बाबासाहेबांनी अभ्यास केला. जात हा शब्द पुढे येतो. जात कोणाला म्हणावं? या निसर्गाने काही विशिष्ट जाती निर्माण केलेल्या आहेत. घोडा असेल, मांजर असेल, गाय असेल, बकरी असेल, रानडुक्कर असेल, रोई असेल, हत्ती असेल, उंट असेल, या जाती आहेत. या प्राण्यांच्या जाती आहेत. तशा पक्ष्यांच्या जाती आहेत. चिमणी असेल, कावळा असेल, या पक्ष्यांच्या जाती आहेत. सरपटणारे प्राणी वेगवेगळे आहेत, यांना जाती म्हटलं जातं. पण मानवामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं ह्या 2च जाती आहेत, या माझ्या भगिनी आणि मागे बसलेले माझे पुरुष बंधू. हे हाच भेद फक्त निसर्गाने मानवामध्ये केलेला आहे. मानवता हा माझा धर्म आहे आणि माणुसकी हा माझा धर्म आहे. मग कशासाठी जाती पाहिजे? जाती व्यवस्था कोणी निर्माण केल्या? कशासाठी निर्माण केल्या? आम्ही शूद्र आहोत, आम्ही सेवक आहोत. कशासाठी? 12 बलुतेदार ही जेव्हा व्याख्या पुढे येते, तेली माळी कोळी साळी चांभार लोहार गुरव, ह्या समाज व्यवस्था होत्या. वतनदार देशमुख देशपांडे वतनदार. आम्हाला इतिहास आहे फार मोठा, बाबासाहेबांचा इतिहास आहे आणि त्यातून आम्ही समाजाची सेवा करणारा आमचा वर्ग आहे. आम्हाला कोणती सेवा करण्याची कुठली शरम वाटत नाही. आम्ही ती सेवा करतोय आणि आजच्या परिस्थितीमध्ये आणि पूर्वीच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल आहे. बंधूंनो, पूर्वी जो काही अन्याय अत्याचार
आपल्या पूर्वजनावर झाला तो आज नाही. कारण का नाही? डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं, आम्हाला गुरुमंत्र दिला बाबासाहेबांनी, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांच्या या गुरुमंत्रावर आम्ही शिकलो, संघटित झालो. पण आजही आमच्या वाट्याला संघर्ष कायम आहे. कोणती गोष्ट जर मिळवायची असेल, साधं कुठलंही काम मिळवायचं असेल, नोकरी मिळवायची असेल, धंदा उभा करायचा असेल, शिक्षण घ्यायचं असेल किंवा राजकारणामध्ये उमेदवारी मिळवायची असेल, तरी आम्हाला संघर्ष करावा लागतो. आणि तो संघर्ष करण्यामध्ये आम्हाला काही कमीपणा नाहीये, आम्ही करावा. म्हणून बंधूंनो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे करायचंच आहे. खूप काही बोलण्यासारखे आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं माता रमाईवर आपण बोललो पाहिजे. मी आज शहरी भागात आणि ग्रामीण भागात देखील आहे. आज माझी ही 5वी रमाईची जयंती आहे. अनेक मला फोन येत होते, सर कुठे? मी फार काही मोठा नेता नाहीये, पण चळवळीतला एक कडवट कार्यकर्ता आहे. आपल्या चळवळीतला एक कडवट कार्यकर्ता असल्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा मला जावं लागतं आणि ती माझी ग्रामीण भागातली नाळ आहे. अनेकांनी सांगितलं, सर चिखलीला गेलात, नगरसेवक झालात, सभापती झालात, आरोग्य, आणि आमच्या ग्रामीण भागाला का वाऱ्यावर सोडलं का? म्हटलं नाही, मी तुमच्यासाठी जरूर येणार. आणि आलो. तर रमाई माता यांचा जन्म आपल्याला माहिती आहे. नवीन येणाऱ्या पिढींनाही आपण सांगितलं पाहिजे. सांगितलं असेल माझ्या याच्या आधी सुद्धा. 1898 ला वडद रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला, अतिशय गरीब कुटुंबामध्ये, कारण आपला समाजच गरीब आहे. आणि अशा या ठिकाणी जेव्हा रुक्मिणी आई भिक्खू बाबा यांच्या पोटी या रमाई जन्माला आल्या आणि आमच्या रुक्मिणी आईने आमच्या रमाईवर जे संस्कार केले, ते संस्कार आमच्या देशासाठी कामी आले. डॉक्टर बाबासाहेबांच्या त्या धर्मपत्नी आणि बाबासाहेबांना अशा महान धर्मपत्नी मिळाल्यामुळे बाबासाहेब एवढं शिक्षण घेऊ शकले आणि आपली घटना लिहू शकले. आणि अगदी वयाच्या 9 वर्ष 1906 मध्ये रमाईचं लग्न झालं. त्या काळी बाबासाहेबांचं वय 14 वर्षाचं, रमाईचं वय 9 वर्षाचं. बालविवाह आहे तो आज कायद्याने गुन्हा आहे, पण त्यावेळेस सर्व समाजामध्ये अगदी बाळ, एखादी भाऊ असेल, एखादी बहीण असेल, भावाला सांगायची की दादा तुला पहिली मुलगीच झाली पाहिजे, कारण मला मुलगा आहे. ती सांगायची की तुला जर मुलगी झाली तर ती मुलगी माझीच तू. काय ती प्रथा जुनी होती. त्याच्यावर म्हणजे कधी त्या बाळाने एकमेकांना पाहिलं नाही. त्यांना त्यांचं आयुष्य जगायचंय, त्यांची पसंती आहे, त्यांचं शिक्षण आहे, आवडी निवडी आहे. या सगळ्यांना मूठ माती त्या काळामध्ये लावल्या जायची. सती पद्धत त्या काळामध्ये, बालविवाह पद्धत, या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु त्या खोलात मला जायचं नाहीये. पुढचा विषय असा आहे की नंतर रमाई 1937 मध्ये त्यांचा राजगृह मुंबई येथे, त्या ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वास सोडला. आणि बाबासाहेब आणि आपटीय त्या ठिकाणी होते. आणि रमाईने खूप काबड कष्ट माता रमाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि थोडं मुंडकवर. यानंतर या संस्थेचे उपाध्यक्ष आहे माननीय भास्कररावजी खरात साहेब. आलेत का? भास्कररावजी खरात साहेब. भास्कररावजी खरात साहेब, आपण यांना नेहमी पाहतो. सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष आहेत संतोष भाऊ गवई. या सगळ्या समोर या. थोडं इथे सत्कार करणं यासाठी महत्वाचं की हा कार्यक्रम या संस्थेने घडून आणलेला आहे. म्हणून बसलेल्या सर्व महिलांना विनंती की टाळ्या वाजवून याचं स्वागत करायचं आहे. स्वागत हे फक्त औपचारिक आहे, पण ती माणसं कोण आहेत तुम्हाला दिसली पाहिजेत. त्यानंतर या संस्थेसाठी बुलढाणा, चिखली वेगवेगळ्या प्रकारची रजिस्ट्रेशन, वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल जसे तयार करण्यासाठी
आपल्या नोकरीच्या संदर्भात त्यांचा थोडासा दुर्दैवी अपघात झाला आणि त्यांच्या पायाला इजा झालेली आहे, म्हणून आपण त्यांचं स्वागत करणं हे थांबवणं कर्तव्य नाहीये. म्हणून पुन्हा एकदा या सहसचिव या पदासाठी असलेले सतीश भाऊ खरात यांचं हार्दिक स्वागत करायचं. टाळ्या वाजवून. त्यानंतर या संस्थेसाठी महत्वाचं जे योगदान असणार आहे म्हणजे कोषाध्यक्ष, मी या संस्थेचे नवनिर्वाचित वानखडे MSCB ऑफिसला वायरमन आहेत. जोरदार टाळ्या उद्या एकदा त्यांच्यासाठी. त्यानंतर या संस्थेचे संचालक आहेत भीमराव जाधव साहेब. जोरदार टाळ्या उद्या एकदा. यानंतर संचालक आहेत भास्कर भाऊ भांबळे साहेब यांचं स्वागत. पुष्पगुच्छ द्या सर्व समोर बघा सर. यानंतर संचालक आहेत संजयजी कदम साहेब यांचं स्वागत. आयुष्यमान संतोष दाजी म्हणजे बेल्टे सर करतील अशी. पुढील संचालक आहेत नवनिर्वाचित माननीय संजयजी साबळे साहेब यांचं. यानंतर अतिशय महत्वाचे काम करणारे आमचे संचालक माननीय दीपक दादा गवई. या दोघांसाठी जोरदार टाळ्या उद्या. या भागामध्ये आम्हाला सर्वांनाच मार्गदर्शन करणारे चव्हाण अण्णा साहेब यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. मी राव वानखडे सरांना विनंती करतो की चव्हाण अण्णा यांचं स्वागत करावं. आमच्यासाठी नेहमी संधी उपलब्ध करून देणारे आमचे मार्गदर्शक चव्हाण साहेब यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. DJ आशीष SK. धन्यवाद. हा असा सुंदर असा स्वागत समारंभ करणं आपलं कर्तव्य आहे, कारण या करणं आपलं कर्तव्य आहे. असं म्हणतात की ग्रीष्मात साहुलीला शोधून पार झाले, पाणी कुठे खोदून पार झाले. ग्रीष्मात साहुलीला शोधून पार झाले, पाणी कुठे मिळेना खोदून पार झाले. असे दरतरीच्या किती वार झाले, पाणी कुठे मिळेना खोदून पार झाले. म्हणजे जगामध्ये पाणी सगळीकडे असतं, परंतु त्याचा शोध घ्यावा लागतो, जमिनीमध्ये जावं लागतं. पावसाळ्यामध्ये त्याचं वरती असतं आसमान, उन्हाळ्यामध्ये खोल जातं. जर आपण पूर्ण भारतभर होत आहे त्या रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजच्या ह्या जयंतीच्या निमित्ताने होत असलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख या ठिकाणी सभास्थानावर होते ते अध्यक्षांचे सुपुत्र चेतनजी देशमुख, त्याचप्रमाणे या प्रभागाच्या नगरसेविका सौ अश्विनीजी जाधव ताई, त्याचप्रमाणे प्रभाग 13चे नगरसेवक आदरणीय जोगदंडे सर जे या ठिकाणी या प्रभागाचे नगरसेवक मोहित
व्यवहारे यांचे वडील आदरणीय धनुभाऊ व्यवहारे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ जाधव आणि भांबळेजी, त्याचप्रमाणे ज्यांनी चांगल्या प्रकारचं संचालन केलं असे राहुलजी पवार, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले या सैनिकी नगर मधील आणि या सैनिकी नगरच्या आजूबाजूचे सर्व भीमसैनिक, उपासक, उपासिका आणि सर्व तरुण मित्रांनो, आज रमाबाई आंबेडकर यांची 127वी जयंती आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पाहतो, टीव्ही मध्ये पाहतो आणि मोबाईल मध्ये सुद्धा पाहतो की सर्व भारतभर रमाबाईची जयंती ही साजरी होती. आता ही जयंती का साजरी होते? कारण की सर्वसामान्य पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांचा विचार पाहिजे तेवढा होत नाही. कारण की त्यांचं कर्तृत्व हे असं काही फार मोठं नसतं, परंतु रमाबाईचं कर्तृत्व हे खरोखरच अत्यंत मोलाचं आणि मोठं, म्हणून त्यांची जयंती ही भारतभर साजरी होत आहे. मित्र, अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की बाबासाहेब ज्या वेळेला विदेशामध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेला साहजिकच विदेशात असल्यामुळं त्यांच्या शिक्षणाला खर्च लागत होता आणि त्या खर्चाची तरतूद छत्रपती शाहू महाराज यांनी करून दिली होती. परंतु तरी सुद्धा खालीचा वाटा म्हणून रमाबाई आंबेडकर यांनी म्हणजे पाहिजे ते कष्ट उपसून त्या कष्टातून जो पैसा जमा होत होता तो बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी ते पाठवत होते. म्हणजे तितके पैशाने जरी काही होत नसलं तरी रमाबाईचा उद्देश किती महत्वाचा ठरतो हे आपल्याला दिसून आले. मित्र, आपल्याला ह्या महामानवांची जयंती, पुण्यतिथी आपण ज्या वेळेला साजरी करतो त्यावेळेला फक्त हार टाकतो आणि आपण हार घेतो इतकंच महत्वाचं नसतं. तर त्या महामानवांच्या कर्तव्यातून, कृतीतून आपल्याला शिकायला काय मिळतं आणि शिकायला मिळाल्यावर आपण त्याची अंमलबजावणी कशी करतो हे अति महत्वाचं असतं. नाहीतर दुसऱ्यांनी म्हणलं की बाबासाहेब आंबेडकर की आपण म्हणतो जय, नंतर विसरून जातो. तर तसं नाही. त्यांचे जे काही त्यांनी जी काही शिकवण दिलेली आहे तर ती खरोखरच मोलाची आहे आणि ती शिकवण आपण आपल्या पाल्यांना सुद्धा द्यायला पाहिजे. मित्र, आता संघर्ष करण्याची वेळ, आता काहींनी सांगितलं की संघर्ष करावाच लागतो. संघर्ष तर प्रत्येक माणसाला कितीही विपुलता असली तरी संघर्ष करावाच लागतो. परंतु आता पूर्वीसारखा संघर्ष करण्याची आता गरज उरली नाही. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाची निर्मिती केली आणि त्याच्यामधूनच आपल्या स्त्रियांना, म्हणजे ज्या मागासवर्गीय स्त्रिया असतील त्यांना त्यांचा राजकारणातला वाटा असो, व्यवसायातला वाटा असो किंवा शिक्षणातला वाटा असो, नोकरीचा वाटा असो, तर हे सर्व संविधानामध्ये त्याची तरतूद करून ठेवली. आणि म्हणून आपण पाहतो की याच्या अगोदर आणि आज सुद्धा आपल्या वैष्णवी जाधव सारख्या मुली ह्या समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतात. त्या सभागृहात मोठ्या दिमागाने बसू शकतात आणि आपले तुमचे प्रश्न हे
त्या ठिकाणी मांडू शकतो, हे आपण आपल्या डोळ्यात पाहून राहिलो. तर अशा प्रकारे आपण आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपण कसं वागायला पाहिजे याचे सुद्धा भान ठेवून आपण पुढची चांगली वाटचाल करायला पाहिजे. मित्र, निवडून आल्याच्या नंतर आपण फक्त कृतकृत्य झालो आणि आपल्या घरावर पाठी लागली इतक्यावर हे समाधान मानलं तर ते त्रोटक होईल, ते अपुरं होईल. नवे त्याची गरजच नाही, परंतु तरी सुद्धा काही हरकत नाही. परंतु त्याच्या मोबदल्यात आपण समाजाला आपल्या कारकिर्दीमध्ये काय देऊ शकतो हे अति महत्वाचं आहे. मित्र, या भागाला ज्या वेळेला नाव द्यायचं होतं, म्हणजे हा भाग ओळखला जावा, यासाठी सर्वात पहिले आम्ही या भागातील सर्व सैनिकांची, सैनिकेतर जी मंडळी असेल, सामाजिक कार्यकर्ते, त्यांची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मधून या भागाला सैनिकी नगर, कारण की याच्यात प्रामुख्याने जास्तीत जास्त सैनिक राहतात, तर या भागाला सैनिकी नगर असं साजेसं नाव द्यावं, अशा प्रकारचा ठराव आम्ही एका बैठकीत पारित केला आणि नगरपालिकेत देऊन तो त्याचं गॅजेटमध्ये नाव कसं येईल याचे सुद्धा प्रयत्न झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी सैनिकी नगर हा फक्त या भागापुरतच हे नाव सीमित नाही, तर पूर्ण चिखलीमध्ये सैनिकी नगर कुठे आहे याची जाणीव सर्व लोकांना झालेली आहे. तर आता प्रश्न उरतो तर या भागाच्या विकासाच्या बाबतीत. तर मित्र, आपण पाहिलं की चांगल्या प्रकारचे रस्ते या ठिकाणी झालेले आहेत, नाले झालेले आहेत, काही चुका राहिलेल्या आहेत, चुका झालेल्या आहेत, त्या चुका दुरुस्त करण्याचं काम विद्यमान नगरसेवक, बाजूच्याही वार्डचे नगरसेवक त्यांनी पाहिलं तर काही हरकत नसते, कारण की नगरसेवक हे पूर्ण गावाचे नगरसेवक असतात, एका प्रभागाचे किंवा एका वार्डाचे नगरसेवक नसतात. त्याची व्याख्याच आहे, त्याला नावच असं दिलेलं आहे नगरसेवक, म्हणून ते पूर्ण चिखलीचे नगरसेवक असतात. तर त्यांनी जी काही कमतरता या भागात असेल तर ती कमतरता भरून काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत. आणि राहिला ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला कार्यक्रम होता आहे, ज्या ठिकाणी आपण या महामानवांना मानवंदना दिली, तो भाग म्हणजे हे ओपन स्पेस. ह्या ओपन स्पेसला आपण सर्वांनी, आपण सर्वांनी रमाबाई आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था म्हणून हे नाव दिलं. त्या ठिकाणी त्याची कमान उभारली आणि ह्याच ठिकाणी पंचशिलाचा ध्वज सुद्धा लावलेला आहे. तर अशा प्रकारे कार्यक्रमाला, म्हणजे या भागाच्या कार्यक्रमाला सुरुवात ही अगोदरपासूनच झालेली आहे आणि ही सतत पुढे राहण्यासाठी तुम्हाला आम्हाला सतर्क राहणे हे अत्यंत गरजेचे आहे. तर असो, आपले नगरसेवक जोगदंडे सर यांनी अभ्यासपूर्ण भाषण या ठिकाणी रमाबाईवर, आपल्या समाजावर, आरक्षणावर, संविधानावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण केलेलं आहे. त्यामुळं त्याच्यावर काही जास्त पुन्हा रिपीट करणं हे काही यथोचित होणार नाही. म्हणून मी आपल्या ज्यांनी ही संस्था उभारलेली आहे त्याचे पदाधिकारी, त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि इतर त्यांचं सर्वांचं कौतुक करतो. आणि तुम्ही या ठिकाणी बोलवून आम्हाला रमाबाईच्या बाबतीत 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय भीम. धन्यवाद. माता रमाईच्या जीवनावर प्रकाश. नगरपालिकेचे सर्वसाधारण म्हणजे जनरल मीटिंग आहे आणि त्या जनरल मीटिंग मध्ये मी आपल्या अश्विनीताई जाधव यांना, मोहित व्यवहारे यांना, विमल देवडे, जोगदंडे सर यांना सर्वांना विनंती करतो की त्यांनी
या ओपन स्पेसच्या बाबतीत म्हणजे कमीत कमी ठरावाला तरी सुरुवात करून द्यावी, जेणेकरून प्रशासकीय राजवट होती नगरपालिकेची, त्यावेळेलाच आम्ही करून दिली. आपले अरुण भिसे वगैरे, रामेश्वरजी वानखेडे आणि सर्व गवई वगैरे या सर्व कंपनी. तर या मीटिंग मध्ये या भागाच्या सौंदर्यीकरणासाठी ठराव ठेवावा अशी मी त्यांना, म्हणजे त्या वयाने लहान जरी असले तरी ते पदानं मोठे आहे, म्हणून मी तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि शब्दांना विनंती. माहित असतीलच. हो मॅम, आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय. खूप छान. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर, आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे. वयाच्या 7व्याच वर्षी त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. बालविवाह ही प्रथा प्रचलित असल्यामुळे वयाच्या 9व्याच वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्याबरोबर झाला. अगं, हे काय केलंस? एखाद्या वेळेस तू माझी काळजी नाहीस तरी चालेल, पण या पुस्तकांची काळजी तुला घेतलीच पाहिजे. मला माफ करा. जर तू शिकली असतीस तर तुला या पुस्तकांचं मोल कळलं असतं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रमाबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी जावं लागलं, म्हणून रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली. बॅरिस्टरची बायको शेण गोळा करते म्हणून लोक नावं ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गौऱ्या थापायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी निघून जायच्या. पण मॅडम, रमाबाईंची रमाई केव्हा झाली? रमाबाईंच्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता. त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही. अशाच एका वेळी भुकेल्या मुलांची दशा पाहुनी बांगड्या सोन्याच्या रमाईने दिल्या काढून आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई बोलू लागली. प्रेम, माया, त्याग अशा अनेक गुणांचा संगम म्हणजेच माता रमाबाई भीमराव आंबेडकर.
माजी नगरसेवक विद्यमान नगरसेविका इमलताई देवडे तसेच या प्रभागाचे नगरसेविका अश्विनी आम्हाला माता रमाई बहुउद्देशीय संस्था रजिस्टर नंबर 164 अंतर्गत संस्थेच्या या पदाधिकाऱ्यांनी आणि सैनिक नगरमधील जे आपले रहिवासी आहेत बंधू भगिनी यांनी हा जो अत्यंत उत्साहात जयंती साजरी झालेली आहे, या कार्यक्रमाला आपले पितृतुल्य सन्माननीय देवडे काका यांनी सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारलं. याबद्दल आपल्या सैनिक कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सोबतच त्यांच्यासोबत आलेले पाणी पुरवठा सभापती दत्ताभाऊ, त्याचबरोबर आरोग्य विभागाचे सभापती आदरणीय जोगदंडे सर हे सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी आणि जोगदंडे सरांनी विशेष म्हणजे ते चळवळीतील कार्यकर्ते आहेत आणि म्हणून अतिशय खूप सखोल असा त्यांचा अभ्यास आहे. असं अभ्यासपूर्ण आपलं भाषण किंवा आपल्याला मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी सैनिक नगरवासियांतर्फे मनपूर्वक या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या या भागाचे प्रभाग क्रमांक 14चे अतिशय तरुण आणि तडफदार असे जे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले दोन्ही, त्यामध्ये मोहित दादा ते जरी या ठिकाणी येऊ शकले नाही तरी त्यांचे वडील आपले सर्वांचे आधारवड आदरणीय धनुभाऊ या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी आपल्याला उपस्थितीला दाखवलेली आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. दुसरे या प्रभागाच्या नगरसेविका इंजिनियर अश्विनीताई यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती दाखवून आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त केलेच पाहिजे. सोबतच आपले जे चिमुकले आहेत आपल्या या भागाच्या मुली यांनी अतिशय असं उत्कृष्ट असा एक ड्रामा नाटिका या ठिकाणी सादर केलेली आहे आणि त्याला सुद्धा आपल्या या मंडळींनी भरपूर असा प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे या मुलांचे कौतुक करतो, आभारही व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या या प्रभागातील किंवा आपल्या सैनिक नगरमधील सकाळपासून ज्या आमच्या माता भगिनी आहेत अगदी सकाळी 5:30-6 वाजेपासून त्या अविरतपणे या ठिकाणी कार्य करतायत. त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. सोबतच अगदी 5:30ला आम्ही पाहिलं की वाकळे साहेब, रामभाऊ वानखेडे साहेब, नंतर तर त्याचबरोबर आपला बाळूभाऊचे लहान सागर जाधव सकाळी 5:30 वाजेपासून या ठिकाणी कार्य करतायत आणि त्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे. आणि म्हणून आता कोणी विसरलं असेल, सोबतच माता रमाई बहुउद्देशीय संस्थेचे जे सर्व संचालक मंडळ आहे यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षाच्या वतीनं कार्यक्रम या ठिकाणी जरी संपला असं जाहीर करतो, पण त्या अगोदर एक गीत कुमारी साक्षी आणि त्यानंतर बाळू धनगरचं गाणं होतं डोंगर दिवे या ठिकाणी एक गीत सादर करणार आहे. तर मी तिला या ठिकाणी आमंत्रित करतो. कुमारी साक्षी डोंगर दिवे. नवरदेव झाला भीमबा
दिसे ती रमा शोभून सुभेदाराची सून. दिसे ती रमा शोभून सुभेदाराची सून. दिसे ती रमा शोभून सुभेदाराची सून. लक्की लक्की कशाला हवे ग मजला सोन्याचं दागिन धणी माझा मौल्यवान पिवळ्या सोन्याहून कशाला हवे ग मजला सोन्याचं दागिन धणी माझा मौल्यवान. त्यांनी आमचा मौल्यवान रमाई बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रामादादा यांच्या माध्यमातून आमच्या या गाण्याला 500 रुपये आले. धन्यवाद. भरदार बांधा रंग गोल गोल पान सूट बूट टाय कोट तयाला शोभून गोऱ्या लोक संग बोले इंग्रजी ठासून गोऱ्या लोक संग बोले इंग्रजी ठासून कशाला हवे ग मजला सोन्याचं दागिन धणी माझा मौल्यवान. रमाई माता अनेक महिलांना म्हणते बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये की सोनं नाणं काही नाहीये, धनी महत्वाचं आहे. म्हणून रमाईच्या दिवशी एक गीत आहे, सगळ्या महिलांनी या गीताकडे लक्ष दिलं पाहिजे. संग यावा जसा मातीला सुगंध तसा लाभला ग बाई भीमरावाचा संग. तुला संग यावा जसा मातीला सुगंध तसा लाभला ग बाई भीमरावाचा संग. भीमामुळ सुधारलं दलिताच जीन भीमामुळ सुधारलं दलिताच जीन कशाला हवे ग मजला सोन्याचं दागिन धणी माझा मौल्यवान. बेलटे बाबा रमाई म्हणती सगळ्या महिलांना की रमाईचा घर सुद्धा कोणी नाहीये, तेव्हा रमाई म्हणती धनी माझा मौल्यवान आहे, दागीला काही गरज नाही मला. दलितांचे बाबा झाले माझे पतिराज आई 9 कोटीची मी त्यांच्यामुळे आज. दलितांचे बाबा झाले माझे पतिराज आई 9 कोटीची मी त्यांच्यामुळे आज. सौभाग्याचं कुंकू लागे आणि शोभून सौभाग्याचं कुंकू दिसे कपाळी शोभून कशाला हवे ग मजला सोन्याचं दागिन धणी माझा मौल्यवान. आपले साहेब
मौल्यवान होती आहे रमाई सांगते आजच्या जयंतीच्या दिवशी. जरी आहे संसाराचं शिरावरी ओझ लक्ष्मणा वाईल सार आयुष्य माझं. जरी आहे संसाराचं शिरावरी ओझ लक्ष्मणा वाईल सार आयुष्य माझं. सोरवी भीमाची रमा सांगे समजावून थोरवीर भीमाची सांगे समजावून. कशाला हवे ग मजला सोन्याचं दागिना आणि माझा मौल्यवान पिवळ्या सोन्याहून. कशाला हवे ग मजला सोन्याचं दागिना धणी माझा मौल्यवान धणी माझा मौल्यवान धणी माझा मौल्यवान धणी माझा मौल्यवान. धन्यवाद. वाह दादा, बहुत बढ़िया नंबर है. दे आता त्या काकाला. तेजस्वी चमचमणारा लाखामध्ये एकच खरा साजने भीम माझा कोहिनूर हिरा. साजने भीम माझा कोहिनूर हिरा. तेजस्वी तो चमचमणारा तेजस्वी तो चमचमणारा लाखामध्ये एकच करा एकच करा. साजने भीम माझा कोहिनूर हिरा हिरा ग. साजने भीम माझा कोहिनूर हिरा. जय भीम बोला जय भीम जय भीम जय भीम बोला जय भीम जय भीम. राधे
भीम जय भीम बोला जय भीम जय भीम अंधार पडला अंधार बुद्धपती तो घेऊन गेला कारभार सावली घेऊन गेला बुद्धपती तो घेऊन गेला कारभार सावली घेऊन गेला कोपी वृक्षाखाली आंबा मुळाला कोपी वृक्षाखाली आंबा मुळाला ममतेचा निर्मळ झरा ममतेचा निर्मळ झरा साधने भीम माझा कोयनूर हिरा साधने भीम माझा कोयनूर हिरा जय भीम बोला जय भीम जय भीम जय भीम बोला जय भीम जय भीम त्याला आणा काय मामा खात नाही खाओ सीने संपलेला हिरवाने माणूस बनलो भीमकृपेने सीने संपलेला हिरवाने माणूस बनलो भीमकृपेने बहुजनांच्या या संदीपच्या बहुजनांच्या या संदीपच्या सुख सारे आले घरा वा वा सुख सारे आले घरा साधने भीम माझा कोयनूर हिरा हिरा ग साधने भीम माझा कोयनूर हिरा जय भीम बोला जय भीम जय भीम 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 नवकोटी लेकरांची माय पाहिली नवकोटी लेकरांची माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली नवकोटी लेकरांची माय पाहिली नवकोटी लेकरांची माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली आज या सैनिक नगरमधील रमाई जयंती निमित्त हा सुंदर कार्यक्रम आहे आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत साहेब परदेशी रमा उपवाशी साहेब परदेशी रमा उपवाशी संसाराचा भार शिरी तर दिवशी साहेब परदेशी रमा उपवाशी साहेब परदेशी रमा उपवाशी संसाराचा भार शिरी तर दिवशी वाघाच्या जोडीला गाय पाहिली वाघाच्या जोडीला गाय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली
नटविला संसार, कष्टानं बाई तिनं नटविला संसार, विकुनिया गौऱ्याला विधी हातभार. कष्टानं बाई तिनं नटविला संसार, कष्टानं बाई तिनं नटविला संसार, विकुनिया गौऱ्याला विधी हातभार. तिच्या ठाई संसाराची गाय पाहिली, तिच्या ठाई संसाराची ठाय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. ज्ञानसागराला ज्ञानाची भरती, ज्ञानसागराला ज्ञानाची भरती, शिकविले साहेबाला केली इच्छा पूर्ती. ज्ञानसागराला ज्ञानाची भरती, ज्ञानसागराला ज्ञानाची भरती, शिकविले साहेबाला केली इच्छा पूर्ती. कधी ना मुखावरतीच्या हाय पाहिली, कधी ना मुखावरतीच्या हाय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. आभाळाचा पदर आभाळाची छाया, आभाळाचा पदर आभाळाची छाया, आहेत जगात अशी रमाईची माया. आभाळाचा पदर आभाळाची छाया, आभाळाचा पदर आभाळाची छाया, आहे जगात अशी रमाईची माया. कशी नाही कुणाच्या माय पाहिली, अशी ना कुणाच्या कधी माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. नवकोटी लेकरांची माय पाहिली, नवकोटी लेकरांची माय पाहिली, रमाई दुधावरची साय 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 पाहिली. जय रमाई. धन्यवाद.